भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरनं एक असं मंदिर आहे जे फक्त दगड-विटांची इमारत नाहीये. खरं तर ते हजारो वर्षांचा इतिहास, असंख्य आक्रमणं आणि एका अविश्वसनीय पुनरुत्थानाची गाथा आहे. ही कहाणी आहे सोमनाथ मंदिराची. एक असं देवस्थान जे प्रत्येक विनाशानंतर अधिकच तेजस्वी होऊन पुन्हा उभं राहिलं. जरा विचार करा, एकाच जागेवर पुन्हा पुन्हा हल्ले होतात, ती पूर्णपणे जमीनदोस्त केली जाते, पण प्रत्येक वेळी लोकांची श्रद्धा तिला पुन्हा उभं करते. ही गोष्ट फक्त एका मंदिराची नाहीये, तर माणसाची चिकाटी आणि श्रद्धेची जी काही अफाट ताकद आहे ना, त्याची ही कहाणी आहे. आणि ती आपल्याला खरंच विचारात पाडते. 1000 वर्षांच्या काळात तब्बल 17 वेळा जमीनदोस्त होऊनही पुन्हा कसं काय उभं राहू शकतं? याचं उत्तर फक्त इतिहासाच्या पानांमध्ये नाहीये, तर ते लोकांच्या मनात दडलंय. 1026 साली गझनीच्या महमूदने केलेला हल्ला, तो तर फक्त एक भाग होता. त्यानंतर अलाउद्दीन खिल्जी, जफर खान, अगदी औरंगजेबापर्यंत अनेक आक्रमणांनी हे मंदिर नष्ट करायचा प्रयत्न केला. पण गंमत बघा, प्रत्येक विनाशानंतर तिथल्या लोकांनी, राजांनी, भक्तांनी ती पुन्हा उभं केलं. शेकडो वर्षांच्या या अंधारानंतर भारताच्या स्वातंत्र्यासोबत एक नवी पहाट उगवली. आणि आता आपण त्या काळात जातोय जिथे या मंदिराच्या शेवटच्या आणि खऱ्या अर्थाने विजयी पुनर्निर्माणाची कहाणी सुरू होतेय. ही कहाणी आहे राखेतून पुन्हा भरारी घेण्याची. जसा फिनिक्स पक्ष स्वतःच्याच राखेतून पुन्हा जन्म घेतो, तसंच हे मंदिर प्रत्येक विनाशानंतर अधिक तेजाने, अधिक वैभवाने पुन्हा उभं राहिलं आहे. ही फक्त एक उपमा नाहीये, हे सोमनाथचं वास्तव आहे. आणि कदाचित हेच मंदिर आपल्याला शिकवतं की आयुष्यात कितीही संकटं आली तरी श्रद्धा आणि चिकाटीच्या जोरावर आपण नेहमीच पुन्हा उभं राहू शकतो, नाही का?